नमस्कार, हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी आईस्क्रीम पार्लरसारखा स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने हा मिल्कशेक बनतो। माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मग बनवूया स्ट्रॉबेरी मिल्कशेक। इथे आपण स्ट्रॉबेरी घेतलेले आहेत। स्ट्रॉबेरी पॅकिंग आहे, जस्ट मी तुमच्यासमोरच ओपन केलेला आहे। स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवण्यासाठी इथे आपण फ्रेश टवटवीत अशा स्ट्रॉबेरी घेतलेल्या आहेत। स्ट्रॉबेरीचं पॅकिंग तुम्ही बघू शकता। स्ट्रॉबेरी जास्त काळ टवटवीत आणि फ्रेश राहण्यासाठी स्ट्रॉबेरीच्या खाली आणि वरच्या साईडला पाणी घातले जातात। मध्ये स्ट्रॉबेरी राहिल्यामुळे अगदी फ्रेश ही स्ट्रॉबेरी राहते। थंडगार वातावरण या बॉक्समध्ये राहतं। पानांमुळे थंड वातावरण राहिल्यामुळे ही स्ट्रॉबेरी अगदी व्यवस्थित अशी राहते। या बॉक्समधील मिल्कशेक बनवण्यासाठी आपण 10 ते 12 स्ट्रॉबेरी घेतलेल्या आहेत। स्ट्रॉबेरी मिठाच्या पाण्यामध्ये 4 ते 5 मिनिटं ठेवून कोरड्या करून नंतर त्या अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत। कट करताना त्याच्या मागचा आणि कडेचा जो भाग आहे जाडसर तो काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने त्याच्या बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता। आता आपण स्ट्रॉबेरीचा सिरप बनवणार आहे। सिरप बनवण्यासाठी अशा पद्धतीने बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत। स्ट्रॉबेरी सिरप बनवण्यासाठी साधारण इथे आपण 1 वाटी स्ट्रॉबेरी कट करून घेतलेल्या आहेत। आता ही स्ट्रॉबेरी आपण इथे पॅनमध्ये घालून घेऊया। 1 वाटी स्ट्रॉबेरीसाठी इथे आपण अर्धी वाटी साखर घालणार आहे। आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट असता स्ट्रॉबेरी सिरप बनतो। हे स्ट्रॉबेरी सिरप आपण लो टू मीडियम फ्लेमवर 4 ते 5 मिनिटं छान असं शिजवून घेऊया। 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता इथे खूप छान असा आपला सिरप बनवून तयार झालेला आहे। गॅस बंद करून ज्युसर जारमध्ये आपण 1 वाटी स्ट्रॉबेरी घालून घेतलेला आहे। 1 वाटी स्ट्रॉबेरीसाठी अर्धी वाटी साखर घालून यामध्ये आपण साधारण 1 ते 1.5 चमचा इलायची पावडर घातलेली आहे। इलायची पावडरमध्ये या मिल्कशेकला खूप छान अशी टेस्ट येते। आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया। स्ट्रॉबेरी बारीक करून घेतल्यानंतर यामध्ये आपण दूध घालूया। इथे मी 2 ग्लास दूध घेतलेलं आहे। हे 2 ग्लास दूध आपण यामध्ये घालून घेऊया। दूध घातल्यानंतर हे स्ट्रॉबेरी मिल्कशेक आपण परत एकदा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। इथं आपलं तयार आहे परफेक्ट असं स्ट्रॉबेरी मिल्कशेक। आता आपण स्ट्रॉबेरी सिरपकडे जाऊया। तर इथे स्ट्रॉबेरी सिरप आपला थंड झालेला आहे आणि खूप दाटसर झालेला आहे। स्ट्रॉबेरी सिरपमध्ये थोडीशी इलायची पावडर घालून मिश्रण परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे। इथे मी काचेचे 2 ग्लास घेतलेले आहेत। आता हे सिरप आपण या काचेच्या ग्लासला अशा पद्धतीने लावून घेऊया। चमच्यामध्ये सिरप घेऊन अशा पद्धतीने साईडला ग्लासच्या साईडला अशा पद्धतीने हे पसरून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे मी दोन्ही ग्लासला खूप छान असं हे सिरप लावून घेतलेलं आहे। स्ट्रॉबेरी सिरप ग्लासला लावल्यामुळे ग्लास आकर्षक दिसतात। आता आपण या ग्लासमध्ये स्ट्रॉबेरी मिल्कशेक सर्व करूया। तुम्हाला थंड हवं असेल तर थंड सर्व करू शकता किंवा नॉर्मल हवं असेल तर तुम्ही नॉर्मलही सर्व करू शकता। खूप छान अशा चवीचे इथे स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनलेलं आहे। तुम्ही बघू शकता दिसायला हे ग्लास खूप आकर्षक दिसतात। अगदी लहान मुलांनाही आवडेल अशा पद्धतीचा आपला इथे स्ट्रॉबेरी मिल्कशेक सर्व करून झालेला आहे। स्ट्रॉबेरी मिल्कशेक आणखीन आकर्षक दिसण्यासाठी स्ट्रॉबेरी मध्यभागी कट करून अशा पद्धतीने ग्लासला लावून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरी सिरपही आपण या मिल्कशेकवर घालून घेतलेला आहे। त्यामुळे हे मिल्कशेक खूप आकर्षक असे झालेले आहेत। लहान मुलं तर अगदी 1 मिनिटात फस्त करतील अशा पद्धतीने इथे आपला स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवून तयार झालेला आहे। अशा पद्धतीने स्ट्रॉबेरी मिल्कशेक नक्की घरी ट्राय करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। परत भेटा अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत।